जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये समृद्धी सामाजिक संस्था आणि लालगड शाखा यांच्या वतीने 1305 रुपयाला मिळणारे दिवाळी साहित्य फराळ अवघ्या 610 रुपयाला दिलं जातं। मनसेचे प्रदीप गोडसे आणि सुरेश देशमुख यांच्या माध्यमातून 5000 नागरिकांना हे फराळ साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। मागील 4 वर्षापासून दिवाळीपूर्वी नागरिकांना अल्प दरात दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात येतं। यामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, मैदा, साखर, पोहे, अर्धा किलो डाळ आणि तेल, शेंगदाणे, दलिया आणि चिवडा मसाला असा 1305 रुपयांचा किट अवघ्या 610 रुपयात दिला जातो। हे साहित्य केवळ द्यायचं म्हणून काही न देता चांगल्या प्रतीचं दिलं जातं। या साहित्य वाटपापूर्वी प्रभाग क्रमांक 13 परिसरात नागरिकांना कुपन दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी कुपन घेऊन दिवाळी फराळ साहित्याचं किट दिलं जातं। यासाठी 5000 कुपन दिले जातात। या फराळ साहित्यांच्या माध्यमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम मनसे करत आहे। नागरिकांचा आनंद हाच आमचा आनंद असं यावेळी प्रदीप गोडसे यांनी सांगितलं। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। आपण जर बघितलं तर समृद्धी सामाजिक संस्था लालगड शाखेच्या वतीने यंदाचं 4थं वर्ष आहे। तर प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी या मागचा आमचा उद्देश आहे। त्या हेतूने हे 4थं वर्ष आपण प्रत्येक घरातील नागरिकांना म्हणजे एका घरामध्ये आपण हे रेशन किट देत आहे। या रेशन किटमध्ये आपण बघितलं तर 1 किलो तूप आहे, 2 किलो साखर आहे, 1 किलो रवा, 1 किलो मैदा, त्याच्यानंतर पाव किलो शेंगदाणे, त्याच्यानंतर मसाल्याचं पॅकेट आहे, उठणं मोफत आहे। हे टोटल पूर्णचं सामान जर तुम्ही बघितलं तर हे जो 1600च्या वरचं सामान आहे ते आपण फक्त 610 रुपयामध्ये आपण देतोय। आणि ही दिवाळी लोकांना गोड व्हावी आणि एक आपला समाजकार्यातून एक हातभार लागावा यासाठी आमचा हा प्रयत्न असतो। आणि आपण जर बघितलं की समृद्धी सामाजिक आणि लालगड शाखा ही सदैव जनतेसाठी तत्पर असते, सेवेसाठी तत्पर असते। आम्ही लोक म्हणतात की 20% राजकारण, 80% समाजकारण, आम्ही 100% समाजकारण करतो। राजकारण आमच्या भागाचा विषयच नाही आहे। आणि या समाजकारणातून जे लोक आमच्याशी जोडलेत आणि मी त्यांचं त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। किती लोकांना कुपन वाटले? जवळपास बघितलं तर 5000च्या वर कुपन झालेले आहेत। आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं आता दुसरा दिवस आहे, 2000च्या वरती लोकांनी लाभ घेतलेला आहे याचा। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनता जी आपल्याला सहकार्य करते, कारण की आज थोडा काही माल संपला होता, उशिरानं आले, पण लाईन बिचारे तसेच थांबले आणि त्यांनी कुठली हे नाही केली। त्यासाठी मी जनतेचे आभार व्यक्त करतो की तुम्ही पण आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांचे देखील आभार। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।